पराठा म्हटलं की मल्टिपल्स ऑफ व्हेरिएशन्स आपण त्यामध्ये करू शकतो. पण आज जी रेसिपी मी ट्राय केली ना, खरं सांगते मस्त अशी टेस्ट ह्या पराठ्याची वाटते. शिवाय इतके छान असे सॉफ्ट असे हे पराठे बनवून तयार होतात की घशातही अजिबात अशी अडकत नाही. तर हे पराठ्याची रेसिपी नेमकी कशी आहे याकरता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. होम शेफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि आज माझा आवाज इतका बसलाय त्यामुळे तुम्हाला असा साऊंड तो होतो आहे. तर एका पॅनमध्ये घेतलेलं आहे मी 1 टेबलस्पून एवढं असं तेल. त्यामध्ये अर्धा चमचा आपण जिरं घालून घेतलंय. जिरं छान असं फुललं की यानंतर इथे आपण घालणार आहोत 6 ते 7 पाकळ्या अशा लसणाच्या. लसूण घालून झाल्यानंतर इथे आपण 1 इंच आल्याचा तुकडा घालून घेणार आहोत. आणि आता लसूण आणि आलं जे आहे छान असं ना हलकंसं असं तांबूसर होईपर्यंत आपण हे परतून घेऊया. इथे अख्खं टाकण्याच्या ऐवजी हवं तर तुम्हाला 1 चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट देखील इथे तुम्ही वापरू शकता. आणि यानंतर इथे मी 6 ते 7 मिरच्या अशा चिरून घेतलेल्या आहे. मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त असं करू शकता. मिरच्या आपण नीट अशा परतून घेऊया. आता इथे मिरची अशा नीट अशा परतवून झाल्या की 1 ते 1.5 टेबलस्पून असा बारीक चिरलेला कांदा यामध्ये आपण घालून घ्यायचा आहे. आणि कांदा जरासा असा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला असा परतून घ्यायचा आहे. कांदा इथे ट्रान्सपरंट होऊन झाला की यानंतर इथे पाव कप एवढा आपण आता मटार घातलेला आहे. आपण इथे फ्रेश मटार इथे यूज केलेला आहे. मटार घातल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 मिनिट असं नीट असं परतून घ्यायचं आहे. मटार इथे शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून मी सुरुवातीलाच मटार घालून 1.5 ते 2 मिनिटं असं परतवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इथे मी घालते आता एक अशी चिरलेली शिमला मिरची म्हणजेच की ढोबळी मिरची. आणि त्यानंतर इथे आपण एक जुडी अशी पालक ती मी स्वच्छ अशी धुवून घेतली होती आणि अख्खी अशी म्हणजे की पानं निव्वळ याचे मी टाकते आहे. पालक इथे मी रफली वगैरे चॉप्ड अजिबात केलेली नव्हती. आणि त्यानंतर यामध्ये चवीपुरती असं मीठ घालून नीट आपण एकदा असं परतून घेऊया. सगळे जिन्नस इथे नीट मिक्स करून झाले की झाकणी झाकून आपण याला 3 ते 4 मिनिटं फक्त अशी वाफ काढून घेऊया याची. आणि 3 ते 4 मिनिटांनंतर याची वाफ काढून घेतलेली आहे. बाकीचे जिन्नस जे सगळे असे खूप असे शिजवून घेतलेले नाही आहे. तिथे अर्ध कच्चावट असेच आहे. आणि जे साईडला पाणी तुम्हाला दिसत आहे ते देखील इथे आटवून घ्यायचं नाही. फक्त 3 ते 4 मिनिटं याला मी असं अर्धवट असं शिजवून घेतलेलं आहे. गॅस केलेला आहे बंद. आणि आता संपूर्ण याला आपण थंड होऊ देऊया. थंड झाल्यानंतर मी सगळं एका मिक्सरच्या भांड्याला काढून घेतलेलं आहे. आणि यानंतर आपण यामध्ये घालतोय पाव कप एवढा असा कोथिंबीर. वरनं असं ॲडिशनल पाणी न घालता आता आपण हे नीट असं वाटून घेऊया. नीट असं हे वाटण छान असं आपण इथे आता वाटून घेतलेलं आहे. एका परातीमध्ये मी काढून घेते आहे. आणि यानंतर इथे मी आता 2 उकळलेले छान असे बटाटे होते ते मी किसून यामध्ये घालून घेतले आहे. 1 चमचा तीळ घातलेली आहे. 1 चमचा ओवा घेते आहे. तो हातावर असा नीट असा घासून घेते आहे. आणि तो आपण यामध्ये आता घालून घेऊया. आणि यानंतर आता काय करू, आता सगळं नीट असं मिक्स करून घेऊया. ज्या वेळेला आपण पालक वगैरे शिजून घेतली होती ना त्याच वेळेला त्यामध्ये मीठ घातलं होतं. तर पण जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला मिठाची आवश्यकता वाटेल बा म्हणून तर वरनं तुम्ही पुन्हा यामध्ये ॲड करू शकता. नीट हे सगळं असं मिक्स करून झालं की आता यामध्ये आता काय करायचं ना, जितकं असं पीठ मावेल आहे गव्हाचं तितकं आपल्याला ॲड करून याचा नीट असा घट्ट छान असा ना गोळा असा मळून घ्यायचा आपल्याला. इथे पाण्याचा वापर न करता आपण जितकं यामध्ये असं पीठ मावेल तितकंच असं पीठ यामध्ये ॲड करून याचा नीट असा घट्ट असा गोळा छान असा मळून घेतलेला आहे बघू शकता इथे. आणि आता इथे गोळा असा मळून झाला की 4 ते 5 मिनिटं आपण आता याला रेस्ट देऊया. इथे हळद वगैरे घालायची आवश्यकता नाही कारण की या पराठ्याचा ग्रीन रंग छान असा यायला पाहिजे म्हणून मी हळद वगैरे काहीच घातलेली नाही आहे. इथे 4 ते 5 मिनिटं होऊन गेलेले आहेत. यानंतर आपण थोडंसं तेल घालून नीट गोळा छान असा ना पुन्हा एकदा छान असा ना मळून घेऊया. नीट गोळा छान पुन्हा असा तेलाने मळून घेतला की पराठे देखील छान असे सॉफ्ट होतात. याच्यामध्ये ढोबळी मिरची आणि आपण जो मटार यूज केला आहे ना खरंच याच्याने या पराठ्याची टेस्ट खूप मस्त अशी वाटते. एकदा ही रेसिपी खरंच एकदा ट्राय करून बघायला आहे. आणि एरवी ज्या आपण पराठ्याला असा गोळा घेतो त्याचप्रमाणे इथे एक गोळा घेतलेला आहे असा मोठा मी. आणि त्यानंतर थोडंसं पीठ लावून आपण ना एकसारखी याची पारी नीट अशी हातावर अशी फिरवून घेऊया. पारी अशी नीट अशी करून झाली की त्यानंतर पोळपाटावरती ठेवायची आणि ह्या भागाला नीट असं तेल लावून घ्यायचं. आणि त्यानंतर याला एक फोल्ड करून घ्यायची आणि इथे देखील असं नीट असं तेल लावून घ्यायचं. पुन्हा एक अशी फोल्ड करायची. त्यानंतर मग हातावर पुन्हा एकदा याला असं नीट असं फिरवून घ्यायचं. आणि मग थोडंसं असं पीठ लावून खूप याचा आपल्याला नीट असं ना पराठा असा लाटून घ्यायचा आहे. पराठा लाटताना एक लक्षात असू द्या की खूप पातळ किंवा खूप असा जाडसर असा पराठा असा लाटून घ्यायचा नाही.
इथे आता नीट असा छान असा पराठा असा लाटून झाला की यानंतर एका साईडला आता तवा गरम करायला मी ठेवलेला आहेच आणि पराठ्याची मी जाडी कुठपर्यंत ठेवली आहे हे देखील तुम्हाला आता दाखवते बघा ना खूप पातळ असा पराठा आहे ना खूप असा जाड असा। आता एकीकडे आपला तवा नीट असा गरम करून झालेला आहे आणि आता इथे आता पराठा घालून झाला की फक्त एक बाजू जी आहे 10 ते 15 सेकंद अशीच होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर लगेच असा पराठा जो आहे ना असा पलटून घ्यायचा आणि त्यानंतर आपण आता काय करणार ना यावरती असं तेल लावून घ्यायचं आहे आणि खालची बाजू छान अशी नीट अशी ना शेकून घ्यायची। जर पराठ्याला खूप जर आपण उलट पलट असं केलं ना की पराठा जो आहे ना असा कडकसर असा होतो, त्यामुळे खूप उलट पलट असं करायचं नाही। ज्याप्रमाणे आपण साध्या अशा पोळ्या शेकून घेतो ना अगदी त्याचप्रमाणे पराठे देखील असे शेकून घ्यायचे नीट असे। आणि तर खालची बाजू बघा नीट अशी शेकल्या गेली होती म्हणून मी त्याला आता पलटवून घेतलेली होती आणि त्यानंतर ह्या देखील बाजूनी छान असं नीट असं तेल लावून घ्यायचं आणि छान मस्त असे खरपूस असे पराठे जे आहेत छान असे ना तव्यावरती शेकून घ्यायचे आहेत आपल्याला आता। आणि ते आता बनवून तयार झालेले आहेत आपले मस्तपैकी अशी गरमागरम हराभरा पराठा। खरं सांगते आवर्जून सांगते खरंच एकदा मी पुन्हा एकदा की ही रेसिपी खरंच एकदा ट्राय करून बघा। पराठ्याची टेस्ट खूपच मस्त अशी येते आणि बघा छान असे मस्त असे सॉफ्ट असे पराठे बनवून तयार झालेले आहेत आणि बराच वेळ असेच सॉफ्ट असे पराठे राहतात आणि हाताने सहज असे तुटल्या जातात बघू शकता। आणि याची चव मी तुम्हाला दाखवते, एक नंबर अशी रेसिपी मस्त अशी बनवून तयार झालेली आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायला आहे आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत होम शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा।